इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगर शहरातील रस्त्यांची कामे आणि महापालिकेची इतर कामे करणाऱ्या शहरातील अनेक कंत्राटदारांवर शनिवारी सकाळी 9:30 वाजल्यापासून आयकर विभागाची छापेमारी सुरू झाली। त्यांच्या घरापासून त्यांच्या कार्यालयापर्यंत ही छापेमारी सुरू झाली आहे। या कंत्राटदारांच्या कार्यालयात आणखी काही दिवस आयकर विभाग राहणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। निविदा युद्धात उघडकीस आलेल्या कंत्राटदारांबाबतही हा छापा टाकण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे। बंदरबतच्या 42 कोटी रुपयांच्या तपासादरम्यान जय भारत कन्स्ट्रक्शन कंपनी, जय हिंद कन्स्ट्रक्शन आणि JHP कंपनी चौकशीच्या कक्षेत आली आहे। या छाप्यात आयकर विभागाची महापालिकेच्या अधिकाऱ्यांना, विशेषतः शहर अभियंत्यांनाही पकडू शकतो, कारण शेकडो नव्हे तर हजारो कोटींच्या निविदा ठेकेदारांकडून घेतल्या जातात। त्यापैकी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या स्तरानुसार कमिशन मिळते। प्राप्तिकर विभागाने शनिवारी सकाळपासून शहरातील रस्ते बनवणाऱ्या बड्या कंत्राटदारांवर छापे टाकण्यास सुरुवात केली आहे, ज्यामध्ये काही हजार कोटींच्या निविदांची कागदपत्रे सापडली आहेत। त्यांच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून निविदा प्रक्रियाच होत नसल्याने PWD विभागही या धाडीत अडकला आहे। या निविदेच्या बिल प्रक्रियेत अनेक गैरप्रकार या छाप्यात उघडकीस येऊ शकतात। निविदा प्रक्रियेत आजी माजी नगरसेवक, नेत्यांसह मुकादम, क्लार्क, शहर अभियंता, उपअभियंता, लेखा विभागासह लहान मोठ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचीही नावे समोर येऊ शकतात। त्यांनी निविदांमध्ये अनियमितता केली आहे। यामध्ये सर्वात मोठी बाब म्हणजे कंत्राटदारांनी निविदा काढताना 18% GST पूर्णपणे चुकवला। याचीही चौकशी संबंधित अधिकाऱ्यांकडून केली जाणार आहे। याची GST बरोबर आयकर विभागानेही चौकशी केली पाहिजे, कारण इथेही सरकारला महसुलाचे मोठे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे। आयकर विभागानंतर आता GST विभाग त्यांच्यावरच कोसळणार आहे। या निविदा प्रक्रियेतील टक्केवारी वाटपाची माहिती लवकरच देणार आहोत। सध्या जय भारत कन्स्ट्रक्शन कंपनी, जय हिंद कन्स्ट्रक्शन, JHP कंपनीवर छापे टाकण्याचे वृत्त सूत्रांकडून मिळाले आहेत। शहरातील मोठमोठ्या हॉटेल्समध्ये त्यांच्या मुक्कामाची व्यवस्था करून आयकर विभागाची सर्वांवर लक्ष ठेवून आहे। वुडलँड कॉम्प्लेक्समधील 2 आणि आझाद नगरजवळील एक कंत्राटदाराच्या कार्यालयावर छापेमारी सुरू आहे। खासदार श्रीकांत शिंदे यांनी शहर विकासासाठी दिलेले 42 कोटी रुपयांचे कंत्राट हे बहुतांश CC रस्त्याच्या कामाचे असून या तिन्ही कंत्राटदारांमध्ये समान वाटप करण्यात आले आहे। या कंत्राटाची बिलेही तयार झाली असून कंत्राटदारांना देयके मिळू लागली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। असे असताना कामाला सुरुवातही झालेली नाही। भ्रष्टाचार इतका व्यापक आहे। शहर विकासासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांच्या निविदा काढल्या जातात। त्या निविदांची बिलेही वर्क ऑर्डर मिळाल्यानंतर काही दिवसात मंजूर होतात। त्यामुळे शहराचा विकास केवळ कागदावरच होतो आणि त्यातील 10% ही शहर विकासात वापरला जात नाही। जी कागदपत्रे विकसित केली जात आहेत ती अधिकाऱ्यांनी तयार केली नसून स्वतः ठेकेदारांनी तयार केली आहेत। याला जबाबदार असलेल्या महापालिकेचे अधिकारी आणि कंत्राटदार यांची GST आणि आयकर विभागासह उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे, तरच शहराचा विकास शक्य होईल। अन्यथा भ्रष्ट महापालिका मुख्यालयात शहराचा विकास अशक्य आहे।